जय भीम, जय संविधान, जय भारत. मी मिलिंद भगवानराव कांबळे आपले स्वागत करतो आपल्या संविधान लाईव्ह 24 न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आज तुम्हाला मी विनंती करीत आहे, निलंगावासी नागरिकांनो, जागृत मतदारांनो, उद्या निलंगा नगरपालिकेचे मतदान आहे आणि लक्षात ठेवा, मतदान टाळणारा मतदार हा लोकशाहीचा गुन्हेगार असतो. आज जर तुम्ही घरात बसलात तर उद्या भ्रष्टाचार, घाण, पाणी टंचाई, रस्त्यावरील खड्डे आणि अन्याय यावर बोलण्याचा तुम्हाला अजिबात अधिकार असणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक प्रयत्न करून रक्त, संघर्ष आणि बलिदानातून तुमच्या हातात एक अमूल्य असं मत दिलं आहे. ते मत दारू, पैसा, जात, धर्म यासाठी वापरलं तर तो संविधानाशी गद्दारी आहे. मी स्पष्ट शब्दात सांगतो, जो पैसा घेऊन मत देतो तो स्वतःचा आणि शहराचा सौदा करतो. जो दबावाखाली मत देतो तो गुलामगिरी स्वीकारतो. जो मतदानाला जात नाही तो अन्यायाला मूक संमती देतो. उद्या मतदान आहे. मतदान यंत्रासमोर उभे राहिल्यावर तुमचे हात थरथरू देऊ नका. डोळे उघडे ठेवा आणि स्वतःला विचारा, हा उमेदवार माझ्या शहरासाठी उभा राहील की माझ्या नावावर उभा राहून शहराला लुटेल? तुमचं एक मत चुकीच्या हातात सत्ता देऊ शकतं आणि तुमचंच एक मत निलंग्याचं भविष्य वाचवू शकतं. म्हणून हे लक्षात ठेवा, जागृत मतदारांनो, मतदान न करणं म्हणजे पळपुटेपणा आहे. चुकीचं मतदान म्हणजे अपराध आहे. निर्भय मतदान म्हणजे लोकशाहीचा विजय आहे. उद्या घरातून ताई, माई, अक्का, आजी, आजोबा, काका, भाऊ सगळ्यांनी घराबाहेर पडा. ओळखपत्र हातात घ्या आणि डोळे उघडे ठेवून मतदान करा. ही विनंती आहे संविधान लाईव्ह 24 न्यूज या चॅनेलकडून. ही दिलेली निलंग्याला थेट हाक आहे. मतदान करा, नाहीतर गप्प बसा. मतदान करा, नाहीतर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. जय संविधान, जय लोकशाही. संविधान लाईव्ह 24 न्यूज चॅनल आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. जय भीम, जय संविधान, जय भारत.